राज्य शासनाने 30 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून समानतेच्या नावाखाली बार्टी सारथी महाज्योती TRTR या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची संख्या निश्चित केल्यामुळे या संस्थांनी स्वायत्तता संपुष्टात आली। तेव्हापासून शिष्यवृत्तीचा गोंधळ निर्माण झाला असून शिष्यवृत्तीसाठी निश्चित केलेल्या जागा विद्यार्थी संख्येच्या तुलनेत खूप कमी आहेत। गेल्या 2 वर्षांमध्ये शिष्यवृत्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करूनही शिष्यवृत्ती देण्यात आली नाही। त्यामुळे या चारही संस्थांमधील संशोधक विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे आंदोलन करण्यापेक्षा एकत्रित येत शिष्यवृत्तीच्या हक्कासाठी लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतला असून आज 24 जून ते 2 जुलै ह्या कालावधीत पुण्यामधील महात्मा फुले वाडा ते मुंबईमधील विधान भवन या मार्गावरती हा पायी लॉंग मार्च निघणार आहे। यावेळेला महाविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकर, शरद पवार गटाचे प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे संजय मोरे, वैभव दिघे आदी नेत्यांनी ठिय्या आंदोलन देखील केलं। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी सरकारला धारेवर धरल्याचं देखील पाहायला मिळालं। काय सांगाल, आज हे विद्यार्थी मुंबईपर्यंत मार्च त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी काय सांगाल? ज्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही मला हा प्रश्न विचारतायत, अरे ऐका रे, ज्या वेळेला तुम्ही मला हा प्रश्न विचारताय त्यावेळेला भारताच्या लोकसभेत नवे सभासद शपथ घेणार आहेत। मी अपेक्षा बाळगतो की आमचे पंतप्रधान संविधानाच्या प्रतिवर हात ठेवून शपथ घेतील। असा त्यांनी अगोदर शपथ घेतली आणि अगोदरच ते पंतप्रधान झालेले आहेत। आज आमची मागणी साधी आहे, आम्हाला फेलोशिप का मिळत नाही? सरकारने बोललं पाहिजे। नव्या लोकसभेत सुद्धा प्रश्न उपस्थित झाला पाहिजे, कोल्ह्यांनी कधी उपस्थित मिळायची संधी काढावी। आम्ही काय मागतो? आम्ही इज्जत मागतो, पगार मागत नाही आहोत, फुकट काही मागत नाही आहोत। आम्हाला सर्वांना फेलोशिप मिळाली पाहिजे। आमच्या कामाची तपासणी करा ना। आम्ही जे मौलिक काम करतोय, संशोधन करतोय, मुळात तुम्हाला संशोधन करून नको आहे म्हणून तुम्ही आम्हाला खेळवतात, यातलं महत्त्वाचं आहे। सत्याला नकार द्यायचा आहे तुम्हाला, सत्य तुम्हाला नको आहे म्हणून ही मुलं रस्त्यावर उतरली आहेत। आता मुंबईच्या रस्त्याने जाणार आहेत, पण मी त्यांना सांगायला आलो आहे, तिथं नाही जमलं तर आपण येरवड्याच्या कार्यक्रमात एकत्र जमू। मी तुमच्याबरोबर सत्याग्रह करायला तयार आहे। कारण तरुण मुलं जोपर्यंत शिवीगाळ्याच्या ऐवजी सत्याग्रह करत नाही, जनतामय, तोपर्यंत प्रश्न नाही सुटणार। नुसत्या चर्चा, आश्वासनं, हेलपाटे यांनीच भरून जाऊ। इथे दंगेकर माझ्याबरोबर आहेत, मी त्यांना सांगणारे ठरवा एक दिवस, आता आश्वासन नको आम्हाला, जाऊ ना आत, काय जाता उघडे, कारण आत गेल्याच्या प्रश्न सुटणार नाहीत। कारण त्या तुरुंगातल्या दारापेक्षा हा दारण असलेला तुरुंग जो आमच्यावरती उभा केलेला आहे, त्या तुरुंगाची दारं फोडण्याचा आमचा निर्धार आहे। तो आम्ही हे केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला सांग।